पैठण तालुक्यातील जायकवाडी जलाशयाचे जुने लामणगाव जल फुगवटा क्षेत्रातील नाकाडी शिवारात सोमवारी सायंकाळी एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली। या घटनेमध्ये मेंढपाळ महिलेचा जागीच मृत्यू झाला। नक्की काय घडलं पहा। तुम्ही सुद्धा काय खबरदारी घेतली पाहिजे ते व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा। प्रियंका अंबादास काळे असं मृत महिलेचं नाव आहे। गेल्या काही दिवसांपासून काळेची वाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील काही धनगर समाजाचे मेंढपाळ कुटुंब लोहगाव भागातील जायकवाडी धरणाच्या जल फुगवटा क्षेत्रातील जुने लामणगाव परिसरातील शेत शिवारात मेंढ्या चराईकरिता वास्तव्यास आहेत। सोमवारी म्हणजे 19 मे रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने प्रियंका काळे ही महिला बैलगाडी भोवती पाल ठोकत असताना आकाशातून बैलगाडीवर वीज पडली। विजेचा जोरदार धक्का बसल्याने ती मृत झाली। ही घटना नाकाडी नावाने संबोधले जाणारे भागात घडली। यावेळी तिचे 5 आणि 3 वर्षीय वयाची 2 लहान मुले पती बैलगाडीजवळ होते ते मात्र यात बचावले आहेत। लामणगाव येथील शेतकरी व अन्य लोकांनी ही घटना कळताच तिकडे अनेकांनी धाव घेतली आणि सदर महिलेला ट्रॅक्टरने गावात आणून जीप वाहनाने बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। यामध्ये महिलेचा मृत्यू झालेला आहे। या महिन्यात अनेक ठिकाणी पाऊस पडलेला आहे, परंतु त्याचबरोबर अनेक लोकांचे जीव हे अंगावरती वीज पडून गेलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि लोकांनी काळजी घेतलीच पाहिजे।